नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। तर मी शुभम गायकवाड तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यातले काही मतदारसंघातल्या निवडणुका या 19 तारखेला झाल्या होत्या। त्यातल्या आता 26 तारखेला जे आहे ते जो दुसरा टप्पा आहे महाराष्ट्रातला तो निवडणुका होणार आहे। या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्याच्या मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहे। ते वाले मतदारसंघ आहे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी। आपण अकोला मतदारसंघाकडे पाहूया। तर अकोला मतदारसंघातून भाजपचे अनुप धोत्रे हे निवडणूक लढण्यासाठी तयार आहे। त्यानंतर काँग्रेसचे अभय काशीनाथ पाटील यांनी निवडणुकीसाठी आपली बाजू मांडली आहे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश यशवंत आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे। तर आपण ही निवडणूक कशी होते ते पाहणार आहोत आणि कोणाला सर्वात जास्त मते पडणार आणि अकोलाकर कोणाकडे तुमचा कौल आहे आणि तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे हे आपल्याला कमेंट करून या व्हिडिओमध्ये तुम्ही कळवा। लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा नेहमी बालेकिल्ला राहिलेला आहे, पण यावेळी शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे ही सीट कोणाला मिळणार आणि कोण निवडून येणार ही आता संभ्रमात आहे। तर ठाकरे गटाकडून प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे। प्रतापराव जाधव हे 3 वेळा खासदार राहिलेले आहे, ते सलग 3 वेळा खासदार आहे। 2019 मध्ये सुद्धा प्रतापराव जाधव हे निवडून आलेले होते आणि ठाकरे गट आहे त्यांच्याकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिलेली आहे। तर बघूया याच्यात मध्ये कोण विजयी होणार। तर बुलढाणाकर तुम्हाला काय वाटते की तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे आणि कोणत्यानंतर अमरावती मतदारसंघामध्ये पाहूया की कोणते उमेदवार खासदारकीसाठी उभे राहणार आहे। तर अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणा या बीजेपीच्या साईडकडून उभ्या राहणार आहे। या पहिले सुद्धा खासदार अमरावतीच्या आहे, त्या स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढल्या होत्या आणि विजयी झाल्या होत्या। त्यांनी यावेळेस भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना खासदारकीसाठी अमरावती मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळालेली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाकडून बळवंत वानखेडे हे लोकसभेसाठी उभे राहणार आहे आणि यानंतर महात्मा गांधी यांची कर्मभूमी आणि महात्मा गांधीच्या स्पर्शाने पावन झालेला असा मतदारसंघ वर्धा हा मतदारसंघ। तर यावाल्या मतदारसंघामध्ये भाजपाने 2 वेळेस सलग खासदार राहणारे रामदास तडस यांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी तिकीट दिलेले आहे आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी अमर काळे यांना लोकसभेसाठी वर्धा या मतदारसंघातून तिकीट दिलेली आहे। तर शिंदे गटाने हिंगोली मतदारसंघामध्ये बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर हिंगोली मतदारसंघातून ठाकरे गटाने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिलेली आहे। तर हिंगोलीकर तुम्ही सांगा तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे आणि कोणाला तुम्ही निवडून द्याल। संघामध्ये काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना आपली उमेदवारी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर भाजपाने प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आपली उमेदवारी दिलेली आहे। तर प्रतापराव चिखलीकर यांनी 2019 मध्ये अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला होता, पण यावेळेस अशोकराव चव्हाण हे सुद्धा भाजपामध्ये आलेले आहे। तर यावेळेस जे आहे ते प्रतापराव चिखलीकर यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे असं मला तरी वाटते। मी कोणत्याच पक्षाचा प्रचार करत नाही। तर नांदेडकर तुम्हाला कोण वाटते की तुम्हाला खासदार हवा आहे जे नांदेडचे प्रश्न सोडवणार, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। यवतमाळ वाशिम मतदारसंघ याच्यामध्ये खूप संभ्रम निर्माण होता। शेवटच्या तारखेपर्यंत जे आहे ते सीट डिक्लेअर झाली नाही आणि शेवटी भावनाताई गवळे यांच्या जागी राजश्रीताई पाटील यांना शिंदे गटाकडून सीट मिळाली आणि त्याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून संजय भाऊ देशमुख हे कणखर नेतृत्व आपल्याला मिळालेले आहे। तर यवतमाळ वाशिम मध्ये ही जी लढत आहे ही खूप रंगदार होणार आहे। तर यवतमाळ वाशिमकर तुम्ही सांगा की आपल्याला कोणता खासदार पाहिजे जो यवतमाळ मध्ये एकदा पुन्हा विकास घेऊन येईल आणि यवतमाळ जिल्हा जो आहे हा एक विकसनशील जिल्हा म्हणून आपल्याला पाहायला मिळेल। तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा। तर शेवटचा मतदारसंघ म्हणजे परभणी मतदारसंघ। तर परभणी मतदारसंघातून महादेव जानकर हे राष्ट्रवादीकडून उभे राहणार आहे आणि संजय जाधव हे ठाकरे गटाकडून आपली सीट जी आहे ती निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे। तर परभणीकर तुम्ही सांगा की तुम्ही कोणता खासदार निवडून देणार आहे आणि कोणता खासदार आपल्या परभणीचा जो विकास करू शकतो ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। तर मी अशी सर्वांना विनंती करतो की मतदान करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोणता खासदार जो आहे तो आपल्या मतदारसंघाचा विकास करेल आणि तो विकास करणारा खासदारच तुम्ही निवडून द्यावा आणि सर्वांनी मतदान करा। जे मतदान आहे ते 100% व्हायला पाहिजे। आपलं मतदान करण्याचा हक्क आहे तो वाया जाऊ देऊ नका आणि सर्वजण मतदान करा। तर तुम्हाला माझी माहिती जर आवडली असेल तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।